परमेश्वर गोष्टी बदलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज हा परिवार आनंदी आहे. एक टेन्शन होतं, बर्डन होतं, पण जसं मुलगा कामाला जाऊ लागला, हळूहळू त्याची दारू आता काय व्हायला लागली, जो कंटिन्युअस नशेमध्ये होता त्याच्यामध्ये फरक पडायला लागला. म्हणून ते लांबून प्रार्थनेला येतात, हिंगणगावून ते प्रार्थनेला यायला लागले. कुणाचं कार्य पाहिलं, परमेश्वराचं कार्य. त्यांनी स्वतः पाहिलं का ज्या परिवारात खेद होता आता तिथं हर्ष होऊ लागला. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव कार्य करणार आहे. आमेन. आज असं वाटत असतं का अनेक दिवसामध्ये थांबलंय, नाही घडत, पण देव तुला हर्ष देणार. येस हालेलुया. कुणाचं वचन आहे, लॉर्ड ते फुलफिल करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बिलीव्ह करा, जर प्रभूच्या प्रेझेन्स मध्ये तुम्ही आहात ना तर खेद करू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं ओझं तुम्ही कोणाकडे टाका प्रभू जवळ. आणि देव तुमचं ओझं 100% येस हातात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचे वचन फक्त बोलायचे नाही, देवाचे वचन प्रॅक्टिकली अनुभव करण्याचे. येस आमेन. आणि तुम्ही प्रॅक्टिकली अनुभव करा, तुम्हाला कळेल की देव काय करू शकतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज जो खेद असेल एखाद्या गोष्टीला घेऊन, सॅटिस्फाईड जॉब नाहीये, खेद करू नको. विवाहासाठी अडकय, खेद करू नको. घरामध्ये प्रॉपर कंडिशन्स नाहीये, सकारात्मक वातावरण नाही, खेद करू नकोस. कोणाकडे बघ, परमेश्वराकडे. देव चेंज करणार आहे. येस हालेलुया. आणि तुम्ही तर देवाच्या सानिध्यात आहेत. कोणाच्या? देवाच्या सानिध्यात. नेहमीच तुला मी परत सांगतो का मोटिवेट करा. जसं मी देवाच्या प्रेझेन्स मध्ये असतो ना, देव 100% ऍटमॉस्फिअर चेंज करतो. येस हालेलुया.